आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुरुजी 4-5 मुहूर्त काढून द्या, म्हणजे कसं घरातल्या सगळ्यांना विचारून मला ठरवता येईल कुठला मुहूर्त धरायचा ते. यशोधरेला पण विचारावं लागेल ना, तिच्याशी बोलावं लागेल. बरं, लिहूनच देतो. हो. आईसाहेब, आईसाहेब, कुठे हरवलात तुम्ही? नातवाचं लग्न आहे म्हणजे काळजी असणारच. अहो, तुम्ही यशोधरा सरनाईक यांच्या आई आहात, तुम्हाला कसली चिंता? हिचीच चिंता आहे खरं तर. म्हणजे खरं सांगू का गुरुजी, गेले काही दिवस माझं चित्त थाऱ्यावर नाहीये. मन चिंती ते वैरीनं चिंती तसं काहीसं झालंय बघा माझं. अहो, पण सगळं छान असताना यशोधरेची काळजी वाटते हो मला. गेले काही दिवस घरात जे काही घडतंय ते बघता हे लग्न घर आहे, लग्नात काही विघ्न नको यायला ना. मी काय म्हणते गुरुजी, जरा यशोधरेची पत्रिका नजरेखालून घालता का? नाही म्हणजे माझं समाधान होईल. हो. बर. तशी पत्रिका उत्तम आहे, पण येणारा काळ यशोधरा मॅडमची परीक्षा घेणारा आहे. अरे देवा. अहो, त्यांना सावध राहायला सांगा, गुप्त शत्रूंचा धोका आहे. आमच्यावर मात करू शकेल असा शत्रू अजून जन्माला यायचा आहे गुरुजी. आमचं भविष्य आम्हीच ठरवतो. यशोधरा, अगं आई, काळजी करू नकोस. आमचं कुणीही कधीही वाईट करू शकणार नाहीये, कारण आमच्या पत्रिकेतले ग्रह तारे सुद्धा आम्हाला विचारल्याशिवाय जागा सोडत नाही. डू यू अंडरस्टँड? काय गुरुजी? आय एम शुअर यू अंडरस्टँड. आम्ही तुला काहीच करणार नाही. आम्ही फक्त ना तुझी आई, तुझे बाबा, तुझी बहीण यांना एक एक करून तुझ्या समोर संपवणार. बघ, आम्ही जे तुला सांगितलं ना ते सगळं जर तुला तुझ्या कुटुंबासोबत व्हावं असं वाटत नसेल तर ताबडतोब तुझ्या अख्ख्या कुटुंबाला घ्यायचं आणि हे शहर सोडून निघून जायचं. स्वप्नातही इथे परत येण्याचा विचार करायचा नाही. जागा तर आता मी तुला दाखवणार आहे. द यशोधरा सरनाईक. आधी तू आमच्या बातम्या तयार करायचीस ना, आता स्वतःची हेडलाईन झाल्यावर कसं वाटतंय बघ जरा. तुझी ही जी कुंडली आहे ना माझ्या हातात, त्यात तुझं उद्याचं भविष्य काय लिहिलंय माहितीये? यशोधरा सरनाईक
उद्याचा तुमचा दिवस अत्यंत त्रासदायक जाणार आहे. सांगितलेलं काम झालंय? हो मॅडम. ग्रेट. सो ब्रेकिंग न्यूज इज रेडी. काय म्हणता तुम्ही ते? जस्ट वेट अँड वॉच द यशोधरा सरनाईक. तू गोळ्या घेतल्यास का? हो रे बाबा, आता चहा सांगितलंय आणायला तिला. आत्ताच हाती आलेल्या ताज्या वृत्तानुसार सुप्रसिद्ध उद्योजिका यशोधरा सरनाईक यांनी जमीन खरेदीमध्ये मोठा घोटाळा केल्याचं समोर येत आहे. या संदर्भात पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. यशोधरा, हे सगळं काय आहे? अरे तू आम्हाला काय विचारतोयस? आम्हाला काय माहिती? हे काही बोलतायत घोटाळा आणि आम्ही रमेश. हे टीव्ही चॅनल वाले ना मम्मा, वाटतंय की बोलतायत हे लोक. हे ब्रेकिंग न्यूज साठी ना हे टीव्ही वाले काही बोलतात. हो हो, पण तू शांत हो. तू कशाला पॅनिक होतेस एवढी? अरे पॅनिक नाही होणार तर दुसरं काय होणार अरविंद? दे आर ट्राइंग टू मलाई माय नेम. खोटं बोलतायत ते सगळे. मम्मा तुम्ही काळजी करू नका, मी आणि अक्षय हँडल करतो. हे टेलिकास्ट ताबडतोब थांबवायला होतो आम्ही. तुम्ही शांत व्हा प्लीज. श्रेयस, तुला माहिती आहे ना हे सगळं खोटं आहे. दिस इज फेक न्यूज. आम्ही असं करूच शकत नाही. येस मम्मा, आम्हाला माहिती तुम्ही केलेलं नाहीये. प्लीज तुम्ही शांत व्हा. नथिंग डूइंग. यांना सोडणार नाही आम्ही. यांना सोडणार नाही. आय एम गोइंग टू सू देम. आम्ही पोलीस कंप्लेंट करणार. येस, आय टॉक टू माय लॉयर. इंस्पेक्टर साहेब, तुम्ही यशोधरा सरनाईक मॅडम यांच्या नावाचं अरेस्ट वॉरंट आहे आमच्याकडे. आम्ही त्यांना अटक करायला आलो. काय बोलताय तुम्ही? प्लीज कॉपरेट करा. आम्हाला कारवाई करावीच लागेल. आम्हाला अरेस्ट करणार तुम्ही? काय कंप्लेंट काय? मिसेस नाईक यांची ठाण्यातली जमीन तुम्ही जबरदस्तीने आणि खोटी कागदपत्र दाखवून बळकावली अशी कंप्लेंट आहे. व्हॉट नॉनसेन्स. खोटं आहे सगळं. सॉरी सर, पण आम्ही पुराव्याशिवाय कारवाई करत नाही. पण आम्ही असं काही केलं याचे पुरावे आहेत तुमच्याकडे? हो आहेत. खोटं आहे. सगळं खोटं आहे. यू गेट मी? हे सगळं खोटं आहे. कोणी कंप्लेंट केली आमची? मिस्टर देसाई. देसाई? मनोहर देसाई? श्रीकांत देसाई.